आर यू रेडी? बघा आपल्या समोर काय दिसते? ABCD. ABCD काय? A to Z. प्रत्येकाला माहिती आहे की A to Z अल्फाबेट्स काय असतात. त्या ह्या अल्फाबेट्सचं आपल्याला काय काम असतं? बुद्धिमत्तेमध्ये ह्या अल्फाबेट्सचं आपल्याला भरपूर ठिकाणी ह्या अल्फाबेट्सवरती क्वेश्चन येतात. बुद्धिमत्ते ह्या अल्फाबेट्सवरती काय क्वेश्चन येतात की एखादं लेटर, आता एम कोणत्या प्लेसवरती आहे, त्याचा क्रमांक किती नंबरचा आहे, किंवा दोन अक्षरांमधील डिफरन्स येतो, किंवा बेरीज येते, किंवा ए पासून झेड किंवा वाय हा किती क्रमांकावरती आहे, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला ह्या ABCD वरती येतात. मग ह्या ABCD चे क्रमांक कसे लक्षात ठेवायचे यासाठी आपण आज एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत. बघा, सर्वात आधी हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? बघा मी दाखवते तुम्हाला. EJOTY काय होतं ते बघा. EJOTY ए ज्योती. काय झालं? ए ज्योती. आता बघा, ई हा क्रमांक किती प्लेस वरती आहे? 5th प्लेस वरती आहे. बघा 5th. जर बघितलं तुम्ही तर 5 चा टेबल तयार होतोय. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25. होतोय की नाही? कशाचा टेबल होतोय तयार? 5th चा टेबल तयार होत आहे. आणि बघा आता ह्या प्लेसेसचे जर आपल्याला ए ज्योती याचे जर आपल्याला क्रमांक कळाले तर आपण बाकीच्या प्लेसेसचे क्रमांक सहजरित्या काढू शकतोय. जर तुम्हाला सहज विचारलं की एल चा क्रमांक किती, एल चा क्रमांक किती, तर तुम्हाला फक्त ओ चा प्लेसचा क्रमांक किती आहे? 15. तर त्याच्यापासून तुम्ही बॅकवर्ड काउंट करू शकताय की बॅकवर्डने याचा 15, 14, 13, 12 म्हणजे एल चा क्रमांक किती मिळाला आपल्याला? 12. मग याच्यावरून आपण सर्व ABCD चे क्रमांक लक्षात ठेवू शकणार आहोत. जर तुम्हाला विचारलं S आणि W यांच्यातील डिफरन्स विचारला, S आणि W यांच्यातील डिफरन्स विचारला, तर S चा क्रमांक काय येणार आहे? T चा क्रमांक 20 तर S चा क्रमांक 19. व्हेरी गुड. आणि W चा क्रमांक काय येणार आहे? Y चा जर 25 तर W चा काय येणार आहे? 23. यस, 23. जर यांच्यातला डिफरन्स काढला तर काय येणार आहे? 4. मग 4 हा आपल्याला डिफरन्स मिळाला. आता तुम्हाला जर असा क्वेश्चन अजून याच्यामध्ये क्वेश्चन म्हटला की S आणि W मधला डिफरन्स जो आहे त्या प्लेसवरचा अल्फाबेट कोणता आहे, मग 4 प्लेस वरती अल्फाबेट कोणता येणार आहे? डी. कोणता अल्फाबेट येणार आहे? डी. बघा किती सोपं आणि लक्षात राहण्यायोग्य आपण ट्रिक बनवलेली आहे. आता ए ज्योती, जसा ई ला ए आपण साऊंड जेव्हा शिकलो अल्फाबेटचे त्यावेळेस ई चा साऊंड आहे ए, म्हणून ए म्हणजे ए नाही तर साऊंड नुसार घ्यायचं. साऊंड आहे ए ज्योती, त्याच्यानुसार तुम्ही हे शिकू लक्षात ठेवू शकताय पूर्ण अल्फाबेट्सचे सिरीज. ओके.